संपल्याच्या आधी झाली पाहिजे। कारण का अध्यक्ष महोदय, हे लोक केस तोडण्यामध्ये, बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर आहेत। त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती जो सरपंच अध्यक्ष महोदय, खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली। पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो। तिथं गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयीचे अध्यक्ष महोदय, आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्यांची टाळकं सर्कल असा विषय होता अध्यक्ष महोदय, आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं। म्हणजे एकीकडे भीती होती आणि एकीकडे मनात रोष होता त्यांच्या। त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला शेलार साहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाळून टाकू म्हणले। मी म्हणलं असं करू नका, हा विषय आपण सभागृहात मांडणार आहेत, आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला। आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल, आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष महोदय। कायदा आणि सुव्यवस्था ही सांभाळणं अवघड होऊन जाईल अध्यक्ष महोदय। आणि माझी एक प्रामाणिकपणे मागणी आहे, त्या कुटुंबावरती अन्याय झाला अध्यक्ष महोदय, त्या सरकारच्या माध्यमातून कशी त्यांच्या कुटुंबाला मदत करता येईल हा पण एक विषय आपण बघा अध्यक्ष महोदय। परभणीचा पण जो काही विषय आंबेडकरी विचाराचा युवक ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय, त्या विषयामध्ये पण गंभीर तपास करा। आणि माझी कळकळून आणि हात जोडून विनंती आहे सरकारला, आपण पवार साहेब काल आपण भाजपचे असून सुद्धा आमच्याबद्दल मत मांडलं, आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ज्या पहिल्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की विरोधी बाकावरती आम्ही ऐकून घेऊ, त्या पद्धतीने आपण सर्वांनी आमचं ऐकून घेतलं। आपण सर्वांनी सुद्धा आम्हाला साथ दिली।